सोयगाव येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने संघर्ष शेतकरी संघटनेचे तहसील कार्यालयावर भीक मागो आंदोलन। नमस्कार, आपण पाहतात मी मराठी क्रांती न्यूज। आपण आज आलो आहे सोयगाव तालुक्यामध्ये। या ठिकाणी तहसील कार्यालयावर संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी अतिवृष्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी भीक मागो आंदोलन घेण्यात आलेलं आहे। त्याचे आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष विशाल सुदाम बिंदवाल। आज आपण 10 तारखेला इथं निवेदन दिलं होतं, ज्यामध्ये बोललो होतो अतिवृष्टी अनुदान वितरणातील अनियमितता दूर करून अद्ययावत यादी सार्वजनिक करण्याबाबत आज अतिवृष्टीचं अनुदान क्वचित शेतकऱ्यांना म्हणजे क्वचित शेतकऱ्यांना पडलेलं आहे, बाकीच्यांना पडलेलं नाही आहे। फार्मर आयडी असून सुद्धा शेतकऱ्यांना का अनुदान पडलेलं नाही आहे। त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अनुदान पडलं होतं त्याची यादी मॅडमनी प्रसिद्ध करायला पाहिजे होती, मॅडमनी करलेली नाही आहे। त्याच्यानंतर असं तर नाही झालेलं आहे का शेतकऱ्यांच्या नावाचे येणारे पैसे दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर झालेले आहे, अशा घटना घडत आहेत। तसे इथं पण झालेल्या आहेत असं आम्हाला संशय येत आहे। तरी आपण निवेदनाप्रमाणे यांनी पुढील कार्यवाही करावी। असं जर नाही केलं तर आपण पुढे आंदोलन रेग्युलर ठेवणार आहोत। बोला कधी दिलं होतं आंदोलनात आपण त्यांना 10/12/2025 रोजी दिलेलं आहे। तरी तहसीलचे कार्यालयाचे संबंधित अधिकारी झोपा घेत आहेत का? आज 13 दिवस झालेले आहे। यांनी 13 दिवसात प्रत्युत्तर एक तालुका अध्यक्षाला द्यायला पाहिजे होतं, किंवा आम्ही कुठली काय प्रोसिजर केलेली आहे हे त्यांनी द्यायला पाहिजे होतं। त्यांनी कुठलंही त्यांच्याजवळ असं आहे निवेदन द्या ते कचऱ्याच्या डब्यात टाकून देत आहेत असं आम्हाला वाटतं। यापूर्वी मी 3-4 निवेदन दिलेलं आहे, पण त्यांनी एकही मला रिटर्न दिलेलं नाही आहे। असं व्हायला नको, जेणेकरून आम्हाला बी काही समजायला पाहिजे। इथं संबंधित अधिकारी हजरच राहत नाही। आज सुद्धा तहसीलदार साहेब हे 1:45 आलेले, इथं कर्मचारी हजर राहत नाही। इथं शेतकरी 40 खेड्यावरून शेतकरी इथं येत आहेत आणि इथं अधिकारी भेटत नाही। असं होतंय का? सरकारी योजना 9 महिने थांब, सरकारी काम 9 महिने थांब, हां इथं एकही कर्मचारी हजर राहत नाही। बोला दादा। तुम्ही आता तालुका मी सदानंद गोपीचंद चव्हाण, घाणेगाव तांडा, सोयगाव तालुक्याच्या तहसील मॅडम। आमचा शेतकऱ्यांसाठी 5 वर्ष झाले पण कोणतंच काम होत नाही आहे तिथं। शेतकऱ्यांना जगावं की मरावं हाच प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे। आज माझ्या वडिलांनी 21/6/2021 अर्ज दिलेला होता, त्यापासून आमची जमीन पडीत आहे। तरी तहसीलदार मॅडम यांनी कोणतीच कारवाई केली नाही किंवा रस्त्याचं कोणतंच प्रकरण। आणि मुख्यमंत्री घोषणा करताय की मुख्यमंत्री आम्ही पानंद रस्ते देऊ हे देऊ, पण स्थानिक पातळीवर जर गोष्ट काढली तर कोणतीच निर्णय होत नाही, किंवा तहसीलदार मॅडम नाही येत, तलाठी येत नाही, मंडळ अधिकारी येत नाही। सोयगाव तहसीलदार जरी आलो आम्ही तर फक्त उद्या येतो, मंगळवार येतो, बुधवार येतो, असं टाळाटाळ करून शेतकऱ्यांना घरी पाठवून दिला जाते। शेतकऱ्यांना जगावं की मरावं हाच त्याच्याकडे प्रश्न शेवटचा उरलेला आहे। आणि आज 2021 आणि शेवटचं आज जर बघितलं तर हे माझ्याकडे पुरावा आहे 2021 पासूनचा। तर आज माझ्या अर्जाला 5 वर्ष झालेलं आहे, तरी माझ्या वडिलांना कोणतंच हे झालं नाही। माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं आहे जोशी हॉस्पिटल बुलढाणा येथे, त्यांना 30,000 रुपये माझ्या शेतात आजसुद्धा आमचं पीक उभं आहे। आम्ही लोकांकडून पैसे काढून वडिलांचं ऑपरेशन केलं, पण तरी मॅडमकडे दर 2 दिवसात आम्ही चक्रा मारतोय। मॅडम म्हणताय 8 दिवसात देऊ, 15 दिवसात देऊ, फक्त तारीख आणि दिवस आणि वेळ दाखवत आहे। पण शेतकऱ्यांनी शेवटी काय करावं हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तुम्ही बघा काय। या ठिकाणी भीम सेनेचे रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत। आपण जाणून घेण्याच्या प्रतिक्रिया। मी रिपब्लिकन सेना अंकुश मधुकर पगारे, सोयगाव तालुका अध्यक्ष। या ठिकाणी भीक मागो आंदोलन व धरणे आंदोलन संदर्भात 10/12/2025 या दिवशी तहसीलदार मॅडम मनीषा मेने यांना पत्रव्यवहार केलेला होता। तो पत्रव्यवहार संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष सोयगाव विशाल सुदाम बिंदवाल
श्री पंढरीनाथ गोडसे पाटील संस्थापक अध्यक्ष यांच्या अनुषंगाने त्यांच्या लेटर पॅडवरती या निवेदनावरती त्यांना पत्र दिलेलं होतं. या निवेदनाचं पत्र मॅडमना स्वतः त्यांच्या फोटोसहित त्यांना दिलेलं होतं. या ठिकाणी अधिकारी हजर नसल्यामुळे या ठिकाणी हे पत्र डावलण्याचं काम, केराची टोकरी समजण्याचं काम या तहसीलदार मॅडम मनीषा मेने यांनी केलेलं आहे. त्या अनुसरून आम्ही त्यांना भीक मागवा आंदोलन हे मागून आणलेलं आहे आणि हे भीक मागवा आंदोलन आम्ही हे सर्व शेतकरी बांधव सोयगाव तालुक्यातील जे शेतकरी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आम्ही सहभागी झालो. या हिशोबाने आम्ही ही भीक मागून या तहसीलदार मॅडम यांना देणार आहोत. या हिशोबाने मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने यांच्या अनुषंगाने संघर्ष शेतकरी संघटना यांना मी जाहीर रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा देतो आहे. आणि यानंतर तहसीलदार मॅडम यांनी जर दखल न घेतल्यास मी स्वतः रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांच्याच कार्यालयासमोर किंवा कलेक्टर कार्यालयासमोर संभाजीनगर किंवा मंत्रालयासमोर मुंबई या ठिकाणी मी स्वतः माझ्या स्वखर्चाने मी आमरण उपोषण चढेल व यांना न्याय देण्याचं काम मी करेन. मी समाधान चिरंजी या तहसीलदार मॅडमांचे सर्व गैरकारभाराच्या विषयी मी माननीय महसूल मंत्री यांच्याकडे लिखित तक्रारी यांचं प्रमोशन रोखण्यात यावं म्हणून. हे तहसीलदार मॅडम हे शेतकऱ्यांच्या कोणत्याही कामे लवकर करत नाही. कोणत्याही अर्जपाठात अडवणूक करतात. आता ते बाजूला शिंदोळचे शेतकरी आहेत, त्यांचं जवळपास 5-7 वर्षापासून पोट हिस्सा वाटणी तर 100 रुपयाच्या बॉन्डर होतो, तरी पण हे अडवणूक करता. फक्त शेतकऱ्यांना इथं वेळेवर मदत मिळत नाही. माझी या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे, आत्ता जर यांनी या सोयगाव तालुक्याचा शेतकऱ्यांच्या विषयी कारभार सुधारवला नाही, यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या तहसील समोर करू.